आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात। निवृत्ती, आपण पाहतोय राज ठाकरे तर आता दाखल झालेले आहेत, त्या ठिकाणी सध्या काय घडामोडी घडताय या संदर्भात काय सविस्तर माहिती? नक्कीच सजल, अवघ्या 10 मिनिटांपूर्वी राज ठाकरे त्यांच्या आईसह मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत कोणतीही मनसेचा नेता नाही किंवा उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जे आहे ते कोणतेही दुसरा त्यांच्या पक्षाचा देखील नेता नाहीये। राज ठाकरेंनी स्वतः देखील माहिती दिली की ही संपूर्ण कौटुंबिक भेट आहे, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक भेट जरी होत असल्या तरी देखील राजकीय दृष्ट्या हे दोन्ही भाऊ कशा पद्धतीने पुढील रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांच्या भेटी होत आहेत। या दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भेटत आहेत, हे दोन्ही नेते वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये एकत्रित भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु या दोन्ही नेत्यांचं युतीचं रूपांतर कधी होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्व हालचाली सर्वच राजकीय पक्षांमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये संघटनात्मक बैठका असतील किंवा निवडणुकीची तयारी असेल, या दृष्टीने सर्व तयारी जी आहे ते दोन्ही पक्षांकडून किंवा इतर पक्षांकडून देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। परंतु मुंबई महानगरपालिका अत्यंत उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असते आणि यासाठी नवीन राज ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे त्यांच्यासोबत येतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर या दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत, चर्चा देखील सुरू असल्याची सध्याची माहिती आहे। परंतु आजच्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून याच मातोश्री निवासस्थानामधून अनेक भेटीगाठी ज्या आहेत त्या भेटीगाठी झाल्या होत्या। जेव्हापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या चर्चा जेव्हा सुरू झाल्या तेव्हापासून खरं तर अनेक राजकीय पक्षांनी देखील दोन्ही ठाकरे बंधूंवरती टीका केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। जरी मुंबई महानगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असल्या तरी अजून देखील निवडणूक आयोगाकडून कुठल्याही हालचाली दिसत नाहीयेत, परंतु कुठली तयारी अशी दिसत नाहीये। परंतु त्या अगोदर आपल्या पूर्ण पक्षाची तयारी असावी यासाठी संपूर्ण दोन्ही भावांच्या वतीनं त्यासोबतच सर्व राजकीय पक्षांच्या वतीनं तयारी केली जाते आणि याचाच हा भाग असावा असं देखील अनेकांकडून चर्चा केली जाते। कारण की हे जेव्हा दोन्ही भाऊ एकत्रित भेटतात तेव्हा अनेक वेळा चर्चा झाल्याची माहिती स्वतः खासदार संजय राऊत जे या युतीच्या चर्चेमध्ये सक्रिय असलेले आपल्याला पाहायला मिळत होते। हेच संजय राऊतांनी मागच्या वेळेस जेव्हा भेट झाली होती त्यावेळेस देखील त्यांचं म्हणणं होतं की दोन्ही भावांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची स्वतः त्यांनी माहिती दिली होती। त्याच्यामुळे आजची जरी कौटुंबिक भेट असली तरी देखील आजच्या भेटीमध्ये नक्की राजकीय चर्चा काय होते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत असताना त्यांनी हे देखील सांगितलं होतं की मुंबई आणि आजूबाजूच्या 5 महानगरपालिका आहेत, या 5 महानगरपालिकेच्या दृष्टीने दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतील अशी सकारात्मक प्रतिक्रिया जी आहे ती संजय राऊत यांनी दिली होती। आणि त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे त्यांच्या आईसह मातोश्री या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे आता इथून पुढे काय हालचाली होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की मंगळवारी देखील राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि इतर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते निवडणूक आयुक्तांची भेट देखील घेणार आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही प्रकार घडला आणि ज्यावरती आक्षेप सर्व पक्षांनी घेतला त्या संदर्भातलं निवेदन देखील मंगळवारी या सर्व नेत्यांच्या वतीनं दिलं जाणार आहे। त्याच्या अगोदरच राज ठाकरे यांची भेट होते, याच्या अगोदरतील अनेक भेटी झाल्या, परंतु त्या भेटींवरती राज ठाकरे यांनी बोलणं टाळलं होतं। परंतु उद्धव ठाकरे या भेटी संदर्भात असतील, याच्या अगोदरच्या ज्या भेटी झाल्या त्या भेटी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद जो आहे ते उद्धव ठाकरे देताना पाहायला मिळत होते। काल शेतकरी मेळावा असेल, त्यासोबतच ठाण्यामध्ये झालेला कार्यक्रम असेल, या कार्यक्रमामध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका जी आहे ती मनसे संदर्भात आपली सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मांडली होती। आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्री या निवासस्थानी कौटुंबिक भेट जरी असली तरी देखील या भेटीमध्ये राजकीय चर्चा काय होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशेष आपण जर पाहायला गेलं तर या भेटीमध्ये कोणतेही दुसरे राजकीय नेते किंवा पक्षाचे नेते जे आहेत ते या भेटीमध्ये नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 12:30 वाजता उद्धव ठाकरे स्वतः मातोश्री निवासस्थानी, जे त्यांचं राहतं घर आहे त्याचं दुसरं मातोश्री निवासस्थान आहे, या मातोश्री निवासस्थानी आलेले आहेत। राज ठाकरे देखील 1 वाजता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सर्वांना या ठिकाणी ठाकरे कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर अनेक भेटीगाठी झाल्या, अनेक कौटुंबिक सोहळे झाले, अनेक इतर सोहळ्यांमध्ये देखील या ठाकरे बंधूंनी एकत्रित भेट झाल्याची आपल्याला समोर आलं होतं। परंतु आता नक्कीच निवृत्ती तुम्ही